हॅलो, नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षातील साहित्याची भाषा हे या प्रकरणातील एक घटक पाहणार आहोत. मागच्या काही तासामध्ये साहित्य म्हणजे काय आणि साहित्याची प्रयोजनं ही दोन प्रकरणं आतापर्यंत शिकवलेली आहेत आणि आता आपण साहित्याची भाषा या तिसऱ्या प्रकरणाकडे वळणार आहोत. तर साहित्याची भाषा हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण तसं पाहिलं तर साहित्याचं जे स्वरूप तुम्ही पाहिलं त्याच्यामध्येच हा भाग येतो. म्हणजे साहित्यामध्ये जर वेगळं काही असेल दुसऱ्या ज्ञान शाखांपेक्षा तर ते असतं भाषा. आणि म्हणून ही भाषा अतिशय महत्वाची असते. तुम्ही साहित्याच्या जेवढ्या व्याख्या पाहिल्यात, साहित्याचे जेवढे भारतीय आणि पाश्चात्य सिद्धांत पाहिलेत, भारतामधल्या ज्या शब्दशक्ती तुम्ही पाहिल्यात, भारतीय विचारांचा जो रस विचार पाहिला, अलंकार विचार पाहिला, वक्रोक्ती विचार पाहिला, हा जवळपास सर्वच या भाषेशी संबंधित आहे. त्यामुळे साहित्याची भाषा हा असा स्वतंत्र विषय नाही, तो सगळ्यामध्ये गुंतलेला विषय. परंतु तरीही साहित्याच्या भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत, साहित्याच्या भाषेशी संबंधी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून ते प्रश्न आपण समजून घेणं ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. तर आता तुम्ही मागच्या काही तासामध्ये साहित्य म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा अभ्यासलेल्या आहेत आणि भाषा ही तर तुमच्या चिरपरिचित आहे. आपल्याला भाषा हा शब्द इथं भाषा विज्ञानाशी संबंधित घ्यायचा नाहीये. तर भाषा हा शब्द आपल्याला तुम्ही आम्ही जी बोलतो त्या भाषेच्या स्वरूपात घ्यायचं. आपण जेव्हा बोलतो तेव्हा कशाच्या साहाय्याने बोलतो? आपले हे जे बोलणे आहे हे म्हणजे भाषा. आणि साहित्याची भाषा हा आणखीन एक वेगळी संकल्पना आहे. भाषेमध्ये आपले शब्द, आपले उच्चार, आपले वाक्य, आपण जो संवाद साधतो तो सर्व या घटकामध्ये येतो. मग एवढं असताना साहित्याच्या भाषेला वेगळं का करायचं? एक फार जुना प्रश्न आहे की सामान्य लोकांची भाषा, आपण जी बोलतो ही सामान्य भाषा झाली आणि दुसरी जी आपण आज अभ्यासणार आहोत ती आहे साहित्याची भाषा. या सामान्य लोकांच्या भाषेमध्ये आणि या साहित्याच्या भाषेमध्ये काय फरक आहे? तर सामान्य लोकांनी असं सांगितलं, साधारण लोकांनी सांगितलं की हा फरक असू नये. काय असतो? जशी भाषा मराठी आपण इथं वापरतो तशीच भाषा इथे वापरतो. जशी भाषा आपण दैनंदिन जीवनात वापरतो, बोली वापरतो. आता तर प्रमाण भाषेचा आणि बोली भाषेचा सुद्धा संबंध, तेवढा जो विरोध होता आतापर्यंतचा की लिहिताना साहित्याच्या भाषेमध्ये प्रमाण भाषा वापरावी, हा सुद्धा आता संपलेला आहे. आपण बोली भाषेचाच वापर साहित्याच्या भाषेमध्ये करतो. परंतु तरीही आपल्या दैनंदिन बोलचालीची भाषा आणि साहित्याची भाषा यांना वेगळं का केलं जातं? त्याचं महत्वाचं कारण आहे. पहा, सगळं सारखंच असतं. आता एक उदाहरण छोटस सांगतो तुम्हाला की एक आपण जे लोक असतात, शक्यतो सामान्य लोक, ते नेहमी पाहतात की पहा की खोटं बोलून तर कोणी मोठं होतं. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की हा पहा किती मोठा झाला. तर आपण काय म्हणतो? खोटं बोलून कोणी मोठं होतं, आम्हाला नाही खोटा बोलता आलं किंवा आम्हाला नाही कोणाच्या पुढे पुढे करता आलं, असं म्हणतो ना आपण सहसा. आता त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे हा माणूस स्वतःची बाजू सांगतोय की काय आम्हाला खोटं नाही बोलता आलं, आम्हाला पुढे पुढे नाही करता आलं, आम्ही म्हणून मागे राहिलो तर लोक पुढे गेले. आता हे जेव्हा एखादा साहित्यिक बोलेल, हे जेव्हा नारायण सुर्वे बोलतील तेव्हा ते काय बोलतात? ते म्हणतात झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते. नारायण सुर्वे काय म्हणतात? झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, अशी निमंत्रणे आम्हालाही आली नाहीच असे नाही. पहा, म्हणजे आपण ज्या गोष्टीला साध्या शब्दात सांगतो की खरं बोलून खोटं बोलून कोणी मोठं होतं, त्यालाच कवी काय म्हणतो? झूट बोलून आयुष्य कुणालाही
सजवता येते अशी निमंत्रणे आम्हालाही आली नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून. हंगाम म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जे हंगाम आहेत, म्हणजे काही दिवस चांगले आले, काही दिवस वाईट आले, काही दिवस साधारण आले, आणि या तिन्ही प्रकारच्या काळामध्ये आम्हाला ती संधी आली. असे किती हंगाम झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी निमंत्रणे आम्हालाही आलीत नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून. शीळ म्हणजे शिट्टी वाजवत गेले. कुठून? घराच्या समोरून, की चल तुला पुढे जायचंय. शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही असेही नाही. म्हणजे शब्दांनी कधी कधी तिकडेही पाहिले की चला आपण मोठं होण्यासाठी खोटं बोलूया. आणि शेवटी जे म्हणतात, शेवटची त्या कवितेची ओळ आहे, या बेईमान उजेडात, या बेईमान उजेडात एक वात जपून नेताना विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही असे नाही. म्हणजे या बेईमान उजेडात एक वात जपून नेताना विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही असेही नाही. आता याच्यामध्ये एक शब्द आला आपल्याला, जो पाहायचा आहे. त्यांनी म्हटलेला आहे बेईमान उजेडात. आता या बेईमान उजेडाचा अर्थ काय? उजेड कसा असतो? उजेड तर उजेडच असेल ना. आणि हे काय म्हणतात? बेईमान उजेडात. बेईमान म्हणजे असा कोणता बेईमानीचा उजेड असतो? आणि एक वात जपून नेताना, ही वात कोणती आहे? कशाची वात आहे? आणि विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही असे नाही, असे का म्हणतात ते? तर हा जो प्रकार असतो बेईमान उजेडात, आता याचा अर्थ काय काढायचा? तर आपल्या लक्षात येईल की याचा अर्थ काढणं जवळपास अडचणीचा आहे. खूप मोठी अडचण आहे. आणि याचा अर्थ आपल्याला समजतो, पण त्याचा अर्थ आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच साहित्याची जी भाषा असते ही सामान्य भाषेपेक्षा वेगळी का असते? कारण की सामान्य भाषेमध्ये जसं बोलणं महत्वाचं असतं, तसं समजणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि साहित्याच्या भाषेमध्ये, विशेषतः कवितेमध्ये, आपण कवितेची उदाहरणं का घेतो आहोत? कारण की साहित्याचं प्रतिनिधित्व, कादंबरी, कथा, नाटक याच्यामध्ये खूप मोठा पसारा असतो, खूप मोठा आशय असतो. तो सगळा आशय बसवण्याचे सामर्थ्य कवितेमध्ये असतं. आणि म्हणून जेव्हा आपण भाषा पाहतो, साहित्याची भाषा पाहतो, तेव्हा प्रामुख्याने आपल्याला कवितेची भाषा पाहावी लागते. आणि तसेही जुन्या काळामध्ये, आज जरी आपण गद्य लेखन करत असलो, आज आपला हा प्रवाह गद्य लेखनाचा प्रवाह आहे. जुना प्रवाह हा पद्य लेखनाचा होता, म्हणजे कवितेमध्ये सगळं लिहिलं जायचं. तर इथे काय म्हणतात? बेईमान उजेडात. आता बेईमान उजेड कोणाचा आहे? याचा अर्थ काय शोधायचा बेईमान उजेडाचा? तर या बेईमान उजेडाचा अर्थ आपल्याला शोधणं बरंच अडचणीचं जातं. या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला संपूर्ण कविता परत शोधावी लागते. आणि म्हणून ग्रेस नावाची मराठीतले कवी आहेत, आणि त्या कवीने सांगितलंय की कवितेचा अर्थ शोधायची तुम्हाला काय गरज आहे. त्याने सांगितलं कवितेला अर्थ नसतो, कविता ही कविता असते. आणि ग्रेस म्हणतात की तुम्हाला अर्थाची काय गरज आहे? अर्थ कशाला शोधता? काही गरज नाही. तुम्हाला समजली ना ती कविता, त्या कवितेचा आशय तुम्हाला थोडासा भाव समजला ना, तेवढं बस झालं, तेवढं तुमच्यासाठी पुरे झालं. त्याचा अर्थ खोदण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही फक्त अर्थ समजून घ्या. अर्थ समजला की गोष्ट संपली. आणि अशाच पद्धतीची ही कविता असते. म्हणजे ज्या कवितेला अर्थ तुम्ही शोधू शकत नाहीत, आणि शब्दशः अर्थ तर अजिबातच नाही. शब्दशः अर्थ म्हणजे तुम्ही जर एखाद्या कवितेचा शब्द अर्थ घ्यायला लागले, फक्त पहा, आपण पहिला प्रश्न सांगितला की तुम्हाला अर्थ समजत नाही, आणि समजला तरी तुम्हाला तो अर्थ घेता येत नाही. कसा घेता येत नाही? एक वामनदादा कर्डकांची कविता आहे, पहा. ती कविता फार गाजलेली आहे आणि त्याच्यामुळेच मी इथे घेतलेली आहे. ते म्हणतात, आता पहा, सामाजिक विकृतीवर कसं भाष्य केलेलं आहे वामनदादा कर्डकांनी. ते म्हणतात, भीमा तुझ्या मताचे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते,
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. तत्वांची जाण असती, तत्वांची जाण असती, बिनडोक लोक नसते. तत्वांची जाण असती, बिनडोक लोक नसते. सारे चलन तयांचे ते रोखठोक असते. सारे चलन तयांचे ते रोखठोक असते. आता ही वामनदादांची कविता आहे. आता या वामनदादाच्या कवितेमध्ये ते काय म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, आता याचा अर्थ शोधूया. जर या कवितेमध्ये त्याने सांगितलं भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, 5 लोक नाहीत का? डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसरणीचे, बाबासाहेबांच्या विचारसरणीचे 5 लोक तुम्हाला सापडणार नाहीत का? सापडतात, हजारो शेकडो लोक सापडतात. पण लक्षात ठेवा, हे खोटं आहे शब्दशः, पण याचा जो अर्थ समजतो, जो वेगळा अर्थ समजतो या सामान्य भाषेपेक्षा, तो अर्थ हा साहित्याचा अर्थ असतो. तो अर्थ तुम्हाला घेता येत नाही. आणि जर तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसता. ती साहित्याची भाषा नसते. आणखीन एक सुंदर कविता आहे आमच्या भालराव सरांची, इंद्रजित भालराव सरांची कविता आहे, फार गाजलेली कविता आहे. आपण पाहूया त्याचा आपण अर्थ कसा घेतो. तर ते म्हणतात, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. काय सांगितलं त्यांनी? लढायला शिक. म्हणजे काय भांडणं करायला जायचंय का? मारामारी करायला जायचंय का? नाही. पहिल्यांदा म्हणतात ते लढायला शिक. नंतर म्हणतात आत्महत्या नको, हत्या करायला शिक. आणि कर्ज घेतलेली कर्ज बुडवायला सुद्धा शिक. आता या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? असं समजायचा का की हे गरिबाच्या मुलांना भडकवण्याचे कार्यक्रम करतायत म्हणून, किंवा हे लोकांना वाईट उपदेश करतायत म्हणून? असं समजायचं की वामनदादा कर्डक खोटं बोलतायत म्हणून, की त्यांनी 5च लोक कसे काय धरले, 5 पेक्षा काय हजारो लोक आहेत? तर जेव्हा आपण असं म्हणतो की या कवितेमध्ये लढायला शिक सांगितलेलं आहे, या कवितेमध्ये हत्या करायला सांगितलेलं आहे, या कवितेमध्ये कर्ज बुडवायला सांगितलेलं आहे, तेव्हा आपण त्याचा सामान्य भाषेच्या स्वरूपात वापर करत आहोत. साहित्यिक भाषेचा अर्थ हा अतिशय वेगळा असतो. आणि आणखीन जर तुम्हाला सांगायचं असेल साहित्याची भाषा किती विशाल असते, तर त्याच्यामध्ये म्हणतात, प्रमोद शिंदेची एक कविता आहे, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आता आपण शब्दशः जर अर्थ घेतला तर एक गाव असते का आई आपली? आपली आई एक गाव असू शकते का, गजबजलेलं गाव? तर जेव्हा आपण शब्दशः अर्थ घेतो तेव्हा सामान्य अर्थ इथं लागू पडत नाही. भाषेचा जो सामान्य अर्थ आहे तो इथं लागू पडत नाही. आणि म्हणून कोणता अर्थ लागू पडतो? तर त्याला आपण साहित्याची भाषा असं म्हणतो. ही साहित्याची भाषा इथे असते, ही साहित्याची भाषा इथे असते, ही साहित्याची भाषा इथे असते. आणि जर आपण या पद्धतीने तिला तोलण्याचा प्रयत्न केला, तिचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला, तर आपण त्याचा अर्थ समजून घेऊ शकत नाही. म्हणून साहित्याच्या भाषेला एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासावं लागतं. आणि हा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर आता हा अभ्यास आपल्या भाषा विज्ञानाच्या पद्धतीने करता येत नाही, कारण की या भाषेचं विश्लेषणच करता येत नाही, या भाषेचा अर्थच शोधता येत नाही. तो अर्थ तुम्हाला जाणवतो, बुद्धीला जाणवतो. आणि म्हणून साहित्याच्या भाषेला भाषेच्या पलीकडची भाषा असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जी आपण भाषा कधीच वापरत नाही अशी भाषा. कवी स्वतःची भाषा निर्माण करतो, एक नवीन भाषा, नवीन शब्द, नवीन अर्थ आणि नवीन संकल्पना तयार करतो. आणि म्हणून
या साहित्याच्या भाषेला एक वेगळं महत्व असतं. मग ही साहित्याची भाषा कशी तयार होते? एवढी वेगळ्या पद्धतीचे अर्थ हे कसे तयार करतात हे लोक? कवी म्हणजे काय थोडा वेगळा असतो का? कवीमध्ये अशी कोणती क्षमता असते? तर कवीमध्ये तशी क्षमता येते ती भाषेमुळे. कारण की भाषेमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्षमता असते आणि त्या क्षमतेचा अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भाषेचा संदर्भ लक्षात येत नाही. मग आता भाषेला वेगळा अर्थ कोणता असतो? अशी कोणती भाषेमध्ये क्षमता असते? तर या क्षमतेचा अभ्यास आपण मागच्या तासामध्ये तुम्ही जेव्हा साहित्याचा अभ्यास केला, साहित्याचं स्वरूप अभ्यासलं, तेव्हा व्यंगार्थ ध्वनी वगैरे तुम्ही अभ्यासलेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं शब्दांच्या शक्ती. या शब्दशक्ती असतात. शब्दशक्तीमध्ये शब्दाला 3 अर्थ असतात. पहिला अर्थ असतो अभिधा, दुसरा अर्थ असतो व्यंजना आणि तिसरा अर्थ असतो लक्षण. हा पहिला असतो, हा दुसरा असतो आणि हा तिसरा असतो. साहित्यामध्ये हा आणि हा हे 3ही अर्थ वापरले जातात प्रसंगानुसार. कसे वापरले जातात? तर आपण हे संत तुकारामांची एक अभंग आहे, वेळ वाचावा म्हणून मी इथे लिहून ठेवलेला आहे. काय म्हणतात संत तुकाराम? दह्याची अंगी निघे ताक लोणी. दह्याच्या अंगामधून ताक आणि लोणी निघतं, एका मोले दोन्ही मागो नये. लोण्याचा आणि ताकाचा एकाच पद्धतीनं त्याचं किंमत करू नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोन्हीशी समान पाहू नये. चंद्र आणि चांदणे हे दोन्ही आकाशाच्याच पोटी येतात, त्यांना सारखं पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोन्हीशी समसाठी करू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा आणि गारगोटी दोघंही आहेत, परंतु त्यांचं मूल्य सारखं असतं का? नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. या दोघांना तैसे संत आणि जन यांना सारखं म्हणू नये. आता हे जर त्यांना साध्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर त्यांनी कसं सांगितलं असतं? साध्या भाषेमध्ये हा जर शब्द काढला, तैसे हा जर शब्द काढला, तर या कवितेचं ह्या सगळ्या ओळी वरच्या ज्या आहेत त्या वेगळ्या होतात आणि ह्या 2 घटक वेगळे होतात, हे 2 वाक्य वेगळे होतात. परंतु तैसा या शब्दामुळं या दोन्हीचं वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी किती शब्दशक्ती वापरलेल्या आहेत? तर 3ही. आता पहा, अभिधा म्हणजे जो त्या शब्दाचा खरा अर्थ आहे तो त्या शब्दाचा खरा अर्थ वापरतो. दही जसा आहे तसा आहे. ताक आणि लोणी याचा जशाला तसा अर्थ घेतलेला आहे. आकाशाचे पोटी चंद्र आणि तारांगणे असतात, त्याचाही जशाला तसा अर्थ घेतलेला. अभिधा म्हणजे जो अर्थ त्या शब्दाचा असतो तो. लक्षणा म्हणजे त्या शब्दाच्या वरून जो शब्द तयार होतो, जो अर्थ तयार होतो, त्याला आपण अभिधा लक्षणा असं म्हणतो. उदाहरण जर सांगितलं झालं, अभिधा म्हणजे काय? सरळ सरळ अर्थ वर. वर या शब्दाचा अर्थ काय? वर, आपल्या डोक्याच्या वर. हा जसा सरळ सरळ अर्थ. दुसरा जर सांगितला लक्षणा, तर वरचा अर्थ काय होतो? घरावरून किंवा दारावरून. तुझ्या दारावरून हत्ती गेला, तुझ्या घरासमोर घरावरून मी गेलो होतो, म्हणजे घराच्या वरून गेलो का? नाही, घराच्या बाजूने. हा लक्षणाचा. आणि व्यंजना म्हणजे त्याचा वरचा मजला खाली आहे. एखाद्याला जेव्हा आपण म्हणतो वरचा मजला खाली आहे, तेव्हा तो झाला त्याची व्यंजना. व्यंजना हा म्हणजे अतिशय व्यापक असा अर्थ असतो. आता इथं कोणते अर्थ वापरलेले आहेत? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आता याच्यामधले ही जी हिरा गारगोटीची तुलना आहे, म्हणजे एक श्रेष्ठ आहे, एक त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. चंद्र आणि तारांगणे तो बरोबर एक श्रेष्ठ आहे, एक कमी दर्जाचा आहे. ताक आणि लोणी, ताक हे थोडंसं कमी दर्जाचं आहे आणि लोणी हे अतिशय त्याच्यापेक्षा चांगलं आहे. तसंच यांनी कुणाची तुलना केलेली आहे? संत आणि जन. ही झाली
व्यंजन. म्हणजे संत आणि जन यांची तुलना करण्यासाठी व्यंजन हा शब्द वापरलेला आहे. आता याच्यामुळं काय होतं, या शब्दशक्तीमुळे काय होतं, तर या शब्दशक्तीमुळे आपल्या साहित्यामध्ये अनेक अर्थता येते. या अर्थाची वलय निर्माण होतात, अनेक वलय. म्हणजे ज्याला जसं वाटेल तसा तो त्याचा अर्थ घेऊ शकतो. एक कविता होती आपल्याला चाफा नावाची. त्या चाफा या कवितेमध्ये कवी म्हणतो की चाफा बोलेना चाफा चालेना. या ठिकाणी चाफाचा अर्थ काय, चाफा बोलेना चाफा चालेना. काही लोकांनी सांगितलं रे चाफाचा अर्थ होतो की त्याची प्रियसी त्याच्यावर रुसली असेल, चाफा बोलेना चाफा चालेना. काही लोकांनी सांगितलं नाही त्याची पत्नी रुसली असेल. काहींनी असा तर्क केला, कारण की नाव नाही आहे तिथं, चाफाच आहे फक्त. त्याने सांगितले नाही नाही त्याची छोटी मुलगी रुसली असेल, त्याच्यावर त्याने कविता लिहिली असेल. काहींनी सांगितलं नाही नाही त्याचा देश त्या काळामध्ये अडचणीमध्ये होता आणि म्हणून देश त्याच्यावर रुसला असेल. तर अशा पद्धतीनं एका कवितेचे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढता येऊ शकतात. ही अनेकार्थता कशामुळे निर्माण होते, या शब्दशक्तीमुळे. अर्थाची वेगवेगळी वलय त्याच्यामध्ये तयार होतात. आणखी दुसरं काय तयार होतं, तर याच्यामध्ये अलंकार निर्माण होतात. हे जे अलंकार असतात, माफ करा, हे जे अलंकार असतात, हे अलंकार या शब्दशक्तीमुळे निर्माण होतात. आता हे अलंकार या शब्दशक्तीशी संबंधित आहेत. जर ही शब्दशक्ती नसेल तर अलंकार निर्माण होत नाही. याशिवाय याच्यामध्ये रस सुद्धा निर्माण होतो. याच्यामध्ये वैयक्तिक अनुभवांची सुद्धा मांडणी करता येते, कारण की ही शब्दशक्ती आहे. या शब्दशक्तीच्या प्रभावातून हे सगळं घडून येतं. परंतु साहित्याच्या भाषेमध्ये फक्त शब्दशक्तीच नसते. फक्त शब्दशक्तीच्या माध्यमातूनच साहित्य निर्माण होत नसतं. तर त्याच्यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो, तो असते संवेदना.